प्रवीण सरांना मी विनंती करीन. सर, एक खेळाडू, मग सरांचे विद्यार्थी, प्रशिक्षक आणि इतके स्टुडंट्स तुम्ही सुद्धा घडवले. सरांचा एखादा सल्ला किंवा एखादी आठवण जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत. मला वाटतं की जसं आपण मगाशी तुमच्या ईव्ही मध्ये पण पाहिलं की सरांनी क्रिकेटर बनवण्यापेक्षा सरांनी ह्यावरही भर दिला की तुम्ही उत्तम माणूस असलं पाहिजे. आणि आपण आज इकडे आलो तर सगळ्यांना सरांकडचा पहिला दिवस नक्कीच आठवतो. आणि मलाही तो तसा आठवतो, कारण का मी जास्त कोणाशी बोललो नाही, पण तो दिवस माझा होता की शिवाजी पार्काच्या बाजूलाच मी राहत होतो आणि आम्ही सगळे मित्र, त्याच्यातले बरेच मित्र इकडेही आहेत, आम्ही आउटफील्डवर सीझन वॉलनी क्रिकेट खेळायचो. आणि मी 10 वर्षाचा होतो. हाफ पॅन्ट मध्ये स्लीपरवर आचरेकर सरांकडे, तेव्हा सरांचा नेट बेंगॉलवर लागायचं. आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलं की सरांच्या मुलांबरोबर मॅच खेळायची. आणि त्यावेळेस सरांनी म्हणजे तो सगळ्यात मोठापणा आहे की मी एक म्हणजे असं आपण म्हणतो तसा टपोरी होतो की आपण इकडे असे अनेक मुलं खेळतात त्यातलाच मी एक होतो. पण सरांनी आम्हाला सांगितलं की तू सगळ्या मुलांना वाईट सगळे कपडे क्रिकेटिंग असले पाहिजेत आणि करा जण तुम्ही या मॅचचे. त्यावेळेला मला आजही आठवतं 55 रुपये मॅच ग्राउंडचं भाडं असेल तर तू ये. मी म्हणलं मला 1 महिना द्या. मी माझ्या वडिलांकडे गेलो. माझ्या वडिलांनी सगळ्या जणांचे कपडे आणि बूट घेतले आणि आम्ही मॅच खेळलो. नक्कीच आम्ही सगळे हरलो ती मॅच, पण मला वाटतं की मला जेव्हा मी सरांना ते 55 रुपये द्यायला गेलो तर मला वाटत नाही मी काय 7-8 धावाच केला, पण त्यांनी काय बघितलं असेल माझ्यात की मला म्हणाले तुला क्रिकेट खेळायचं असेल तर उद्यापासून माझ्याकडे ये. पण मला वाटतं की हाच महत्वाचा. आज जर मी बघतो की मी हे असं करू शकेन काय, तर मला डाऊट वाटतो की एक कोणी असं साधारण असं आपल्याकडे येईल, त्याच्यासाठी वेळ देणं, अख्खा दिवस मॅच बघणं आणि नंतर पूर्ण आमच्याकडे प्रत्येकाला एकच जाणवेल की सरांचे पंख एवढे बळकट होते की त्यांनी जेव्हा आपल्या पंखाखाली घेतले तर त्याचा प्रवास हा त्यांनी नेहमी नेक्स्ट लेवलपर्यंत नेला. आणि ते आम्हाला जाणवलं. म्हणजे आमच्यातला प्रत्येक विद्यार्थीला त्याची जाणीव आहे की आपल्याला ह्या सरांचं त्यावेळेचं योगदान नसतं तर कदाचित आपण इकडे पोहोचू शकलो नसतो. आणि दुसरं एवढंच म्हणू शकतो की सरांची आपण नेहमीच म्हणतो ही कर्मभूमी आहे, पण मी तुलना नाही करणार, पण म्हटलं जायचं की रामकृष्ण परमहंस बरोबर कालीमाता बोलायची. तसंच सरही क्रिकेटचे एवढे पुजारी होते की त्यांच्याकडे ती जी भक्ती होती की त्यांच्यासाठी क्रिकेट बोलायचं. मे बी म्हणूनच क्रिकेटचा देव सरांकडे शिकायला आला. मला वाटतं हे मोठं त्यांचं कार्य होतं, म्हणून कुठेतरी एवढे विद्यार्थी घडले. आणि आम्हा सगळ्यांना एक आनंद आज वाटतं की कुठेतरी आमची पुण्य होती किंवा आम्हाला आचरेकर सरांसारखे गुरु लाभले. ॲब्सोल्युटली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.